नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच झालेली संयुक्त गट ब ची मुख्य परीक्षा त्याची पहिली आन्सर की आलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला कट ऑफचा वेध लागलेलेच असतील. लक्षात घ्या, जागा खूप कमी आहेत. एएसओच्या जागा जवळपास 54 जागा आहेत. एसटीआयच्या 209 आणि 750 वगैरे पीएसआयच्या जागा आहेत. याच्या अनुषंगाने जर बघता आणि पेपरची डिफिकल्टी लेवल आणि मुलांना आलेले मार्क्स पहिल्या आन्सर कीनं थोडेसे मार्क्स म्हणजे 1-2 प्रश्नामध्ये थोडासा फरक झालेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, की जो कट ऑफ असणार आहे त्याच्याबद्दल जी संभ्रमता आहे विद्यार्थ्यांमध्ये, जसं की प्रिलिम्सला कट ऑफ लागला होता 1 पोस्ट आणि 1 कट ऑफ. तर आता तसं असणार नाही मित्रांनो. प्रत्येक पोस्टसाठी वेगळा कट ऑफ लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि त्या प्रेफरन्सच्या अनुषंगाने मुलं जे चॉईस करतील त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे, की एएसओचं पे स्केल वाढलेलं आहे, जे की S16 झालेलं आहे. त्याच्यामुळे जे सुरुवातीला अगोदर मुलं काय करायचे, एसटीआयला जास्त प्रेफर करायचे. कारण एएसओचा जॉब म्हणजे मुंबईमधला जॉब असणार आहे. काही मुलं ते प्रेफर करत नसायचे. ठीक आहे. परंतु आता पे स्केल वाढल्यामुळं कदाचित मुलं एएसओला जास्त प्रेफर करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे एएसओ आणि एसटीआय यांच्या कट ऑफमध्ये जास्त तफावत असण्याची आता शक्यता कमी आहे. राहिली गोष्ट पीएसआयसाठी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ते म्हणजे पीएसआयचा डायरेक्ट कट ऑफ नसणार आहे. त्यांना फिजिकल परत द्यायची आहे. इंटरव्ह्यू पण असणार आहे. म्हणजे जे काही एसटी आणि एएसओला जेवढ्या काही पोस्ट आहेत त्याच्यानुसार तेवढेच मुलं घेतले जाणार आहेत आणि पीएसआयसाठी मात्र 1:4 या रेशोमध्ये मुलं फिजिकलसाठी क्वालिफाय केले जाणार आहेत. मग तुमचं असं असलं पाहिजे, की जो कट ऑफची रेंज असणार आहे ती तुमचं त्या अनुषंगाने ठरणार आहे. म्हणजे पीएसआयसाठी कट ऑफ खूप चांगल्या पद्धतीने खाली येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 1:4 रेशो असणार आहे. म्हणजे एका पोस्टसाठी 4 मुलं घेतली जाणार आहेत आणि ती 4 मुलंच काय करणार आहेत, नंतर इंटरव्ह्यू आणि त्यांचे फिजिकल क्वालिफाय झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचा फायनल कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, कट ऑफ बद्दल आपण डिटेलमध्ये एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूयाच आपण. ठीक आहे. सध्या एवढंच लक्ष द्यायचं, की ही जी संभ्रम चाललेला आहे तो मात्र दूर करून घ्या. ठीक आहे. लवकरच पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिटेलिंग बोलूया. धन्यवाद.